नमस्कार ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्याच्या पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा. आता एनर्जी एक्सचेंज कशी करतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग बघण्यात काही अर्थ नसतो. 100% ही व्यर्थ आहे ही रीडिंग. तर तुम्हाला चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. एनर्जी एक्सचेंज का करतात? कारण तुमचे तरंग इथे पोहोचतात, तुमची हजेरी लागते चॅनलवरती, त्यामुळे तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तुमच्या येणारे भविष्याचे संकेत, तुम्हाला दैवी शक्तीचा संकेत, तुमच्या जीवनाशी निगडीत गोष्टींचा उलगडा, रहस्य इथे तयार होतात, इथे तुम्हाला दिसतात. त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. आता तुम्ही एक काम करा, जेव्हा मी कार्ड शफल करत असताना तुमचं पूर्ण लक्ष माझ्या हातांवर आणि या कार्ड्सवर लक्ष आपलं केंद्रित करा आणि मनातल्या मनात निसर्गाला सांगा, ब्रह्मांडाला सांगा की माझ्यासाठी असा काय संदेश आलेला आहे, तो तुम्ही मला देणार आहात, माझ्या भल्यासाठी देणार आहात, तो मला सांगण्यात यावा. सिंह राशी, सप्टेंबरची ओव्हरऑल एनर्जी म्हणजेच मुख्य ऊर्जा काय असणार आहे ते आपण पहिले बघूया. तर जुन्या अध्यायाचा अंत आणि नवा जन्म अशी एनर्जी दिसते. म्हणजेच काय तर या महिन्याची मुख्य ऊर्जा जुने नष्ट होऊन नवीन सृजनाची सुरुवात दर्शवते. तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत कठीण, रेंगाळणारा आणि त्रासदायक काळ आता अधिकृतपणे संपुष्टात येत आहे. हा बदल सुरुवातीला काहीसा धक्कादायक किंवा क्लेशदायक वाटू शकतो, व तो तुमच्या भल्यासाठीच आहे. जुन्या आणि कुजलेल्या गोष्टींचा अंत झाल्याशिवाय नवीन सुखाचा प्रवाह सुरू होऊ शकत नाही. तुम्ही एका अत्यंत भावनिक आणि नवीन ऊर्जेच्या उगमाकडे वाटचाल करत आहात. आता आपण पाहूया करिअर, जॉब, बिझनेस या बाबतीत महिना काय सांगतोय. तर इथे मला स्पष्ट दिसतंय अंतर्गत स्पर्धा आणि तीक्ष्ण रणनीती. कामाच्या ठिकाणी स्पर्धा आणि वाद. या महिन्यात ऑफिस किंवा व्यवसायात अंतर्गत स्पर्धा, हेवेदावे, वरचढ, वैचारिक मतभेद उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. लोक तुमच्यावर वरचढ होण्याचा प्रयत्न नक्की करतील. स्पष्ट आणि कठोर निर्णय. या आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्हाला तुमची भावनिकता बाजूला सारून म्हणजेच बाजूला ठेवून अत्यंत कठोर, स्पष्ट आणि तर्कशुद्ध निर्णय घ्यावे लागतील. तुमची संवाद शैली तीक्ष्ण असेल. संवाद शैली म्हणजे तुमची बोलण्याची पद्धत, तुमचा टोन खूप तीक्ष्ण, टोकदार असणार, ज्यामुळे तुमचे शत्रू तुमच्या समोर टिकणार नाहीत. माहिती गोळा करणे आणि नवीन कल्पना. तुम्ही तुमच्या विरोधकांवर बारीक नजर ठेवून असाल या महिन्यात. महिन्याच्या उत्तरार्धात व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी एक नवीन, उत्साही आणि सर्जनशील कल्पना तुमच्या मनामध्ये येईल, जी प्रगतीचे मार्ग उघडेल तुमच्यासाठी. आता आपण पाहूया तुमचं मनी आणि फायनान्स म्हणजेच पैसा, आर्थिक स्थिती काय सांगते. तर आर्थिक सुरक्षिततेचा अतिरेक आणि मोहाचे जाळे दिसते. पैसा घट्ट धरून ठेवण्याची वृत्ती दिसते तुमच्यामध्ये. आर्थिक बाबतीत तुमच्या मनात असुरक्षिततेची भावना राहू शकते. तुम्ही पैसा खर्च करण्यास किंवा गुंतवणूक करण्यास प्रचंड कचरशाल आणि तो घट्ट धरून ठेवणार तुम्ही पैसा. अंधाधुंद किंवा चुकीचा खर्च टाळा तुम्ही या महिन्यात. एकीकडे कंजूसपणा करत असतानाच दुसरीकडे एखाद्या मोठ्या भौतिक मोहाच्या किंवा झटपट पैसे कमवण्याच्या चुकीच्या चक्रव्यूहात अडकण्याची भीती आहे. गुंतवणुकीचे निर्णय घेताना अतिलोभ करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आता आपण पाहूया तुमचं लव आणि रिलेशनशिप म्हणजे प्रेम संबंध, नातेसंबंध काय सांगते या महिन्यात. तर इथे स्पष्ट दिसते भावनिक क्रांती आणि जुने पाश तोडणे. नकारात्मक नात्यांमधून मुक्ती मिळेल तुम्हाला. जर तुम्ही एखाद्या अशा नात्यात अडकला असाल जे तुम्हाला मानसिक त्रास देते, जे केवळ तुम्ही मोहापोटी टिकून ठेवले आहे, तर ते नाते या महिन्यात कायमचे तुटू शकते. नवीन प्रेमाचा उदय होताना दिसते. जुनी बंधने तुटल्यानंतर तुमच्या आयुष्यात निखळ, पवित्र आणि अथांग प्रेमाचा नवा प्रवाह सुरू होईल. जे सिंगल्स आहेत
या लोकांसाठी हा काळ अत्यंत रोमॅन्टिक आणि नवीन भावनिक सुरुवात घेऊन येणारा ठरणार. वैवाहिक जीवनात जुने वाद संपून एकमेकांबद्दल पुन्हा नवीन प्रेम निर्माण होईल. आता आपण पाहूया तुमचं इम्पॉर्टंट इव्हेंट आणि अपॉर्च्युनिटी काय आहे या महिन्यामध्ये. महत्त्वाची घटना, तर भ्रमाचा पडदा फाडून मिळालेली भावनिक सुटका. चला आपण बघूया काय असणार आहे ते. या महिन्यातील सर्वात मोठी आणि दैवी घटना म्हणजे एकाच वेळी येणारा मोठा भावनिक बदल. बऱ्याच काळापासून ज्या बंधनांनी तुम्हाला जखडून ठेवले होते ती साखळी या महिन्यात अचानक तुटून पडेल. तुम्हाला एक नवी आशा, पवित्र भावनिक किंवा आध्यात्मिक संधी मिळेल जी तुमच्या जुन्या जखमांवर अमृतासारखे काम करणार आहे. तुम्हाला गायडन्स आणि ॲडवाईस, महत्त्वाचा सल्ला काय आहे तर तो हा आहे की मुठी सैल करा, हाताची मुठी सैल करा आणि बदल स्वीकारा. बदलाला विरोध करू नका. ज्या गोष्टी आता तुमच्या आयुष्यात जात आहेत ना तर त्यांना जाऊ द्या. जुन्या गोष्टींना धरून ठेवल्याने केवळ आणि केवळ त्रासच तुमचा वाढणार आहे. पैशाचा आणि नात्याचा अतिमोह टाळा. मूठ घट्ट धरून ठेवण्यापेक्षा ती विश्वाच्या हवाली करा. जितके तुम्ही मोकळे व्हाल तितकी जास्त सकारात्मकता तुमच्या आयुष्यात येईल. सत्याचा वापर करा. चुकीच्या लोकांशी आणि परिस्थितीशी सामना करताना भावनांपेक्षा तुमच्या बुद्धीचा आणि स्पष्ट वक्तेपणाचा वापर करा. आता आपण बघूया तुमची आरोग्याची स्थिती काय सांगते आणि काही छुप्या गुप्त गोष्टी आहेत अशा ज्या मला इथे स्पष्ट दिसत आहेत तुमच्याबद्दल. तर मानसिक कोंडमारा आणि व्यसनाची भीती. सिंह राशीचे जातक या महिन्यात मानसिक ताणामुळे किंवा अस्वस्थतेमुळे चुकीच्या सवयींकडे जातील. काय ते असतील तर अति खाणे, धूम्रपान, मद्यपान किंवा स्क्रीनचे व्यसन, सतत मोबाईल, लॅपटॉप समोर टीव्ही बघणे याकडे तुमचं ध्यान वळू शकतं. यामुळे पचनसंस्था आणि यकृताचे आजार उद्भवू शकतात. गर्भाशय, मूत्रपिंड किंवा पाठीच्या खालच्या भागाचे विकार होऊ शकतात. शरीरातील अंतर्गत बदल किंवा हार्मोनच्या असंतुलनामुळे तुमचा पाठीचा कणा आणि पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना जाणवू शकतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवा. तुमचा रूट चक्र बिघडू शकतो या महिन्यात. तुमच्या माहितीची किंवा गुपितांची चोरी होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. सायबर वॉर्निंग आणि स्पाय. इथे अत्यंत महत्त्वाची चेतावणी इथं मिळत आहे ती की तुमच्या नकळत तुमच्यावर कोणीतरी बारीक नजर ठेवून आहे. स्पाईंग एनर्जी आहे. सोशल मीडिया, तुमचे मेसेजेस किंवा तुमचा फोन कॉल्स यावर कोणाची तरी नजर असू शकते. तुमच्या व्यवसायाची किंवा कामाची गुप्त माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. या महिन्यात तुमचे पासवर्ड सुरक्षित ठेवा आणि स्वतःच्या योजना कोणाजवळही उघड करू नका. दुसरी गोष्ट, इगो आणि अहंकारामुळे होणारे तुमचे नुकसान. तुमच्या स्वभावात कमालीची आक्रमकता आणि अहंकार वाढू शकतो या महिन्यात. तुम्ही जे बोलत आहात ते योग्यच आहे असा अट्टास धरल्यामुळे घरात किंवा कामाच्या ठिकाणी मोठे वाद उभे राहतील. नशिबाचा सुप्त संकेत असा आहे की तुमच्यासाठी या महिन्यात जिंकण्यापेक्षा शांत राहण्याचा जास्त महत्त्व द्या. शांत राहण्याला, नाही तर स्वतःच्याच हाताने स्वतःचे हसू करून घ्याल. तिसरी गोष्ट इथे दिसते, कर्म तुमचा जुना हिशोब चुकता करायला लावत आहे तुम्हाला. तुमचे कर्म आता तुमचा हिशोब चुकता होतोय तुमचा, तुम्हाला माहिती नसेल तरी. तुम्ही गेल्या काही काळापासून एखाद्या चुकीच्या मोहात किंवा चुकीच्या व्यक्तीच्या प्रभावाखाली अडकला आहात. हे चक्र आता पूर्ण झाले आहे. निसर्ग तुम्हाला एका अत्यंत कठीण पण आवश्यक धडा शिकवणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आतून पोखरत होत्या त्या निसर्ग स्वतःहून तुमच्या आयुष्यातून ओरबाडून बाहेर काढेल, फेकून देणार, जेणेकरून तुमच्यासाठी नवीन सुखाचे दरवाजे उघडता येतील निसर्गाला. चौथी गोष्ट इथे दिसते, संपत्ती नष्ट होण्याची भीती आणि चुकीचा मार्ग. तुमच्या मनात पैसे गमावण्याची तीव्र भीती आहे. या भीतीपोटी तुम्ही कोणालाही मदत करणे टाळाल किंवा योग्य ठिकाणी गुंतवणूक करणार नाही. पण दुसरीकडे
एखादा शॉर्टकट किंवा झटपट पैसे मिळवण्याचा चुकीचा मार्ग तुम्ही आकर्षित करू शकतो तुम्हाला. हा मोठा विरोधाभास आहे. कंजूसपणा आणि जुगार एकत्र येणे धोक्याचे आहे. कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर किंवा अनैतिक व्यवहाराला बळी पडू नका. 5वी गोष्ट इथे मला दिसते, अंतर्गत ऊर्जेचा विस्फोट आणि दिशाहीनता. म्हणजेच काय तर तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाणार नाही. तुम्ही एकाच वेळी चार वेगवेगळ्या कामांमध्ये हात घालण्याचा प्रयत्न कराल आणि शेवटी कोणतेच काम पूर्ण होणार नाही. हा महिना तुम्हाला फोकस राहण्याचा कडक सल्ला देत आहे. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.